नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। तर हे बघा 36 साईजचा ब्लाऊज आहे, हा शिवून रेडी झालेला आहे। तर आता आपण याची कटिंग बघूया की ह्या ब्लाऊजची आपण कटिंग कशी केली आहे ते। तर चला आपण कटिंग बघूया। तर हा 36 साईजचा ब्लाऊज आहे। तर याची उंची तयार उंची 14 आहे। तर मग 14 तयार उंची असल्यानंतर आपण 15 इंच घ्यायची, म्हणजे उंचीमध्ये 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं। शोल्डर जे आहे ते मी 5.5 घेतलेला आहे आणि मुंड्याचं माप जे आहे तो मी मुंडा जो आहे तो मी 6 इंच घेतलेला आहे। 6 इंच घेऊन अशी सरळ रेषा आखून घ्यायची। त्याच्यानंतर छातीचं माप टाकायचं। छातीचा चौथा भाग 9 येतो। 9 वरती एक मार्क केलं मी, मार्जिंगसाठी 2 इंच घेतलं। तर असा 11 इंचावरती मार्क केलेला आहे। त्याच्यानंतर गळारुंदी, तर गळारुंदी जी आहे तर मग मी गळारुंदी 2.5 घेतलेली आहे आणि गळा उंची जी आहे ती 6 इंच घेतलेली आहे आणि खालच्या साईडनं पण 2.5 इंच घेतलं आणि 2.5 इंच घेऊन असा त्याचा चौकोन असा बॉक्स बनवून घेतला। असा बॉक्स बनल्यानंतर त्याला असा गोल आकार दिला समोरच्या गळ्यासाठी। आता आपल्या कमरचं जे माप आहे तर 34 आहे। तर खालच्या साईडनं कमरेचं माप टाकलं, मार्जिंगसाठी 2 इंच आणि 1 इंच आपण मागच्या टक्ससाठी घेतलेला आहे आणि याचा असा चौकोन आखून घ्यायचा। याच्यानंतर मुंड्याचा आकार द्यायचा। तर पहिला आकार जो द्यायचा तो 1 इंचावरती आणि दुसरा जो आहे तो 1.5 इंचावरती, म्हणजे दोन्हीच्या मध्ये अर्धा इंचाचा गॅप असला पाहिजे। आणि आकार देताना मी असा थोडासा असा पेपर फिरवून घेतला आणि जो आपण छातीचं माप 9 इंच टाकलेला आहे तिथपर्यंतच हा आकार घ्यायचा, पुढं नाही घ्यायचा। हे बघा अशा प्रकारे हा आकार देऊन घ्यायचा। आता क्रॉसपट्टीचं माप जे टाकायचं ती इकडच्या साईडनं मी 3.25 इंच टाकलेले आहे क्रॉसपट्टी आणि इकडच्या साईडनं जे आहे तर 2.5 इंच घेतलेली आहे। आता ही क्रॉसपट्टी जी आपण हे केलं त्याची अशी क्रॉस जसं आहे तशीच अशी रेषा आखून घ्यायची। त्याच्यानंतर आता आपल्याला कटोरीचं माप कसं काढायचं, तर आपला छातीचा 1/2 भाग घ्यायचा। छातीचा 1/2 भाग आपला किती येतो, 6च येतं। 1/2 भाग 36चा 1/2 भाग घेतला आणि हे बघ या इथून आपण पहिला आकार जो आहे मुंड्याचा तिथून 2.5 इंच घेतलं, परत खालून वरती 2 इंच घेतलं, गळ्याच्या तिथं पण 1 इंच वरती अशी मार्क केला एक आणि याचे असे तिन्ही हे पॉईंट असे जोडून घेतले। आता हे झालं आपलं कटोरीचं माप। कटोरी पण आपली याच्यामध्ये कटोरी कशी काढायची 36 इंचासाठी, तर कुठलंही ब्लाऊज असलं तर त्याचा 1/2 भाग घ्यायचा, म्हणजे आपलं कटोरीचं माप आपल्याला बरोबर कटोरीचं माप निघतं। तर इथपर्यंत मी हे जे माप टाकलेले आहे तर हे तुम्हाला समजले असतील। तर त्याच्यासाठी मी तुम्हाला परत सांगते की आपण हे कसं कसं माप घेतलेले आहे। क्रॉसपट्टी घेतलेली आहे, नंतर आपण छातीचा 1/2 भाग कटोरीसाठी घेतला, तर कटोरीचा 1/2 भाग 6 येतोय, तर 6 घेतलं। मुंड्यापासून 2.5 इंच घेतलं। हे असे आपण माप घेतलेले आहे। नंतर आता हे माप कट करायचं आपल्याला, कारण याच्यामध्येच बॅक साईड आणि फ्रंट साईड दोन्ही पण ह्याच पेपरमध्ये निघणार आहे, कारण की फोल्ड पेपर होता हा, तर त्याच्यामुळे आपले दोन्ही माप याच्यामध्येच निघणार आहे। तर पहिला मुंड्याचा पहिला एक आकार जो आहे तो कट करून घेतला मी, इथं गळ्याच्या इथं थोडंसं कट करून घेतलं आणि आता हा जो पेपर आहे तर हा पेपर मधल्या साईडनं असा कट करून घ्यायचा की जेणेकरून याच्यामध्येच बॅक साईड आणि फ्रंट साईड दोन्ही पण निघलेले आहे। आता समोरचा जो गळा आहे तो गळा पण कट करून घ्यायचा आणि समोरचा जो मुंड्याचा आकार आहे तो आकार पण असा कट करून घ्यायचा। क्रॉसपट्टी पण कट करून घ्यायची। आता हा मुंड्याचा भाग आणि क्रॉसपट्टी तयार झालेली आहे। आता ही जी आहे ही बॅक साईड आहे, तर मग बॅक साईडचं पण लगेच आपण गळ्याचं माप वगैरे टाकून घ्यायचं, कारण मी मागच्या साईडनं 2 इंचच गळारुंदी देते की कारण की आपल्याला नॉट लावायची गरज नाही आणि शोल्डर पण उतरत नाही, त्याच्यामुळं मी मागच्या साईडनं 2 इंच गळारुंदी दिलेली आहे। गळा उंची जी आहे ती 11 इंच घेतलेली आहे। खालच्या साईडनं गळारुंदी मी 3 इंच घेतली आणि मग त्याची अशी चौकोन आखून घ्यायचा। चौकोन आखून घेतल्यानंतर त्याला असा गोल आकार देऊन घ्यायचा आणि हा जो गोल आकार दिलेला आहे ते पण कट करून घ्यायचं।
एकदम व्यवस्थित डीप नेक येतो आणि हे पण होत नाही, नॉट पण आपल्याला बांधायची गरज वाटत नाही आहे. आता आपल्याला क्रॉसपट्टी जी आहे तर क्रॉसपट्टी आपल्याला वाढवून घ्यायची आहे. तर आता आपल्याला क्रॉसपट्टी वाढवायची. आपण एकाच व्हिडिओमध्ये सगळे मापे बघणार आहोत. तर त्याच्यामुळे आता ही क्रॉसपट्टी कशी वाढवायची, हे कटोरी कशी वाढवायची ते आपण बघणार आहोत. तर हे बघा, ही कटोरी जी वाढवायची आहे, जशी कटोरी आपली आहे तशीच आखून घ्यायची. जसा आपला कटोरीचा भाग जसा आहे ना पेपर कटिंग जी, तर तसंच आपल्याला सेम असं आखून घ्यायचं पेपरवरती. हे बघा, आता मी सेम आखून घेतलं. तर दोन्ही साईडना काय करायचं आहे, आपल्याला 1.25 इंच जे आहे 1.25 इंच आपल्याला कटोरी वाढवायची आहे. हे बघा, अशी 1.25 इंच आपण दोन्ही साईडना जे आहे, तर मग दोन्ही साईडना आपण 1.25 इंच कटोरी वाढवली. आणि 1.25 इंच कटोरी वाढवून त्याचं किती माप येतं ते बघायचं आणि त्याचा मध्य काढायचा. तर 9 येते. तर आपण इथं 4.5 वरती मध्य काढा. 4.5 वरती एक पॉईंट दिला, त्या पॉईंटपासून खाली एक पॉईंट दिला 2.5 इंचावरती. अशी सरळ रेषा आखून घेतली. आता हे पॉईंट जे आहे हे असे क्रॉसमध्ये जॉईंट करून घ्यायचे. हे बघा, हे पॉईंट असे क्रॉसमध्ये जॉईंट करून घ्यायचे. वरचा पण इथालचा जो पॉईंट आहे तो पॉईंट ह्या पॉईंटला असा जॉईंट करून घ्यायचा आणि इकडच्या साईडनं असा आकार देऊन घ्यायचा. जसा पहिला आपला आकार आहे त्याच्यात थोडंसं त्याला असं मिळवत आणायचा आणि हा आकार असा आकार देऊन घ्यायचा, जेणेकरून की शेप पण असा एकदम व्यवस्थित दिसला पाहिजे. अशा शेपमध्येच त्याला आकार देऊन घ्यायचा. तर आता आपलं हे कटोरीचं पण माप झालेलं आहे. तर अशा प्रकारे कटोरी काढायची, म्हणजे एकदम व्यवस्थित कटोरी निघते. आता ही कटोरी आपण आता कट करून घेतली आहे. आता कट करून घेतल्यानंतर पण त्या मध्येवर बघायचं, बरोबर व्यवस्थित मध्य आहे का, आपण कट केलेला आकार व्यवस्थित वाटतोय का. तर एक व्यवस्थित वाटेल नसेल तर थोडं तुम्ही त्याला नंतर शेप देऊ शकता. आता हा पॉईंट आणि हा पॉईंट जुळवून बघायचं, बरोबर व्यवस्थित मध्य आला का. खालीवर जर वाटत असेल तर थोडं कट मारून घ्यायचं, त्याला कट करून घ्यायचं. आता आपले हे माप तर झालेले आहे. आता आपल्याला बाहीचं माप टाकायचं आहे. तर बाहीचं माप टाकण्यासाठी हे बघा, मी जो पेपर आहे हा फोल्ड पेपर घेतलेला आहे. आता इकडून जी मी उंची टाकते त्या साईडनं पेपर फोल्ड आहे. तर ब्लाऊजची उंची 4 इंच आहे. तर आपण किती 5 इंच घेतली. बाही घडी कितीची घ्यायची, तर छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे. 9 इंचावरती घेतली मी आणि असा चौकोन आखून घ्यायचा. 9 इंच आपण बाही घडी घेतलेली आहे. कॅप हाईट जी आहे, तर कॅप हाईट किती घ्यायची, तर कॅप हाईट जी आहे ती मी 2.5 इंच घेतली. 2.5 इंचापासून 2 इंचमध्ये घेतलं. इकडच्या साईडनं 1 इंचावरती 1 पॉईंट असे आकार 1 पॉईंट दिलेला आहे. आता पहिला जो आकार आहे तो पहिल्या 1 इंचावरती द्यायचा आणि दुसरा जो आहे तो दुसऱ्या याच्यावरती असा मिळवायचा, म्हणजे असा माशासारखा शेप आला पाहिजे. खालून गळारून हे जर बाही घेर जो आहे तो 6 इंच आहे आणि त्याच्यात मार्जिंग 2 इंच घ्यायचं आणि त्याची अशी जी लाईन आहे अशी लाईन आखून घ्यायची. आता हे पण बघा, बाही काढण्याची पण एकदम सोपी पद्धत आहे. जास्त मापे काही लक्षात ठेवायची काही गरज नाही आहे. आता पेपर असा फोल्ड पेपर असल्यामुळं तो पेपरची घडी उकलायची आणि हा जो आहे समोरचा भाग तो कट करून घ्यायचा. हे बघा, आपली बाही पण कटिंग करून झालेली आहे. आता आपले सगळे मापे कटिंग करून झालेले आहे. तर आता आपण ह्याच मापावरनं ब्लाऊजवरती कट करणार आहोत. तर आता त्याच्यासाठी हे अस्तर घेतलेलं आहे मी. अगोदर अस्तरवरती कट करायचं, म्हणजे व्यवस्थित बरोबर मापे येतात. आणि जसा आकार आहे तसाच कट करून घ्यायचा, कुठेही खालीवर होता कामा नाही आहे. त्याच्यामुळं बरोबर एक्स्ट्रा मापे, म्हणजे एक्स्ट्रा तुम्हाला याच्यात काही वाढवायची गरज नाही. जसा पेपर कटिंग आहे सेम तसंच आखून घ्यायचं. ही कटोरी जी आहे ती ह्या भागामध्ये ठेवायची, जेणेकरून कटोरी पण छान अशी चपटी वगैरे कटोरी येत नाही. जेणेकरून की अशा ह्या क्रॉस कपड्यामध्ये कटोरी ठेवली तर एकदम व्यवस्थित कटोरी निघते. बाहीचं माप जे आहे, ती बाहीची पेपर कटिंग ती आपण इकडं ठेवणार आहोत. थोडा बाहीला जर अस्तरचा कपडा कमी पडतो आहे तर मग ते नंतर आपण शिवताना तसं ते जॉईंट करून घ्यायचा. जसे आपण आता आखलेलं आहे तसंच कट करून घ्यायचं.
कट करताना कुठेही कमी जास्त करायचं नाही. जशी आपण पेपर कटिंग ठेवून आखून घेतली तसंच त्याला कट करून घ्यायचं, त्याचे आकारामध्ये कट करायचं. कारण की आपण पेपर कटिंग करताना सगळे मापे आपण एक्स्ट्रा घेतलेले असतात, त्याच्यामुळे इथं आपल्याला कुठेही वाढवायची काहीही गरज नाही. आता क्रॉसपट्टी जी आहे तर क्रॉसपट्टी पण याच्यामध्येच अशी काढून घ्यायची अस्तरच्या कपड्यामध्ये. आता आपण ही ब्लाऊज पीसवरती ठेवून कट करणार आहोत. तसंच आता ही ब्लाऊज पीसवरती ठेवून कट करायचं. आता हा जो काट आहे तर मग हा मी डिझाईनसाठी अगोदरच काढून घेत आहे की डिझाईन बनवायची आहे ब्लाऊजला, त्याच्यासाठी तो काट मी काढून घेतला. आता हा जो आहे सगळ्यात खाली मी असा इथं हे आपला बॅक नेक जो आहे, बॅक साईड जी आहे बॅक साईड ठेवलेली आहे. नंतर बाहीचं जे माप आहे तर मग बाही पण लगेच आपण काढून घ्यायची. आता बाहीला पण आपल्याला शिवताना जॉईंट द्यावा लागणार आहे. याच्यामध्ये थोडंसं लगेच फेस टू फेसने कट करायचं, थोडं एक्स्ट्रा कट करायचं, जेणेकरून की आपण अस्तर जॉईंट करतो तेव्हा कपडा इकडं सरकतो, त्याच्यामुळे एक्स्ट्राच कपडा कट करायचा. अस्तरपेक्षा हा कपडा जो आहे ब्लाऊज पीसचा कपडा एक्स्ट्रा घ्यायचा, जेणेकरून आपण जॉईंट केल्यानंतर एक्स्ट्रा जो कपडा असतो मग तो कपडा नंतर आपण कट करून टाकायचा. तर आता अशा प्रकारे आपण कटिंग केलेली आहे आणि आता आपल्याला याचा ब्लाऊज शिवायचा आहे. तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा. जर का तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा पूर्ण तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.